कमर लूज, रिलॅक्स. त्याच्यात कोणाला दाखवलं मानेपासून दोन्ही हात दुखतात. हो हो कसं कसं त्रास होतो? हे हात असतं आणि पूर्ण बाहेर केलं असं म्हटलं बा पूर्ण सैमाचा हार आणि हे बा भरपूर 4-5 वर्ष झाली, जास्त पण कमी. डॉक्टरांना दाखवलं? हो दाखवलं होतं. डॉक्टरांना MRI केला होता. मग त्यांनी गॅप सांगितलेली होती, तुम्हाला गॅप व्हा, कमरेला माथ्याला पण गॅप व्हा. खाली पुढं खाली सरका. डावी साईड जास्त उठते का उलटी साईड? मध्य भाग जास्त आणि हात खाली घ्या. हात खाली गेले का? दुखलं इथे महिना दुखतंय, इकडे येणार दुखतंय, इथे दुखलं, इथं दुखलं, इथं दुखलं, इथं दुखलं, आता इकडे बघा, तुमच्या मानेमध्ये इथे C4/C5/6 मध्ये गॅप आहे, कमरामध्ये L4/L5 मध्ये गॅप आहे. आता ह्या ठिकाणी गॅप पडून दोन्ही ठिकाणी यांना भरपूर वर्ष झाले, दिवस झाले, पण त्याचा एवढा जास्त त्रास नव्हता. पण एवढ्या 6 महिन्यात 12 महिने किंवा पाठीमागच्या 5 वर्षामध्ये याच्यात दोन्ही ठिकाणचे जे गाद्या असतात त्या घसल्या गेल्या, बाहेर आल्या. म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला, दोन्ही हातांना होतं. म्हणून मानेपासून तुमचे दोन्ही हात दुखतात, जड पडतात, बधीर पडतात, कळला. मानेमध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण जसं जसं त्याच्यातले जे गाद्या असतात त्या बाहेर आल्या, घसल्या गेल्या, तिथून सर्वायकल नावाची नस दबली गेली. मग इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठीला दाबलं प्रत्येक जॉईंट मध्ये ती व्हेन्स कनेक्ट असते. म्हणून तुम्ही ज्या गोष्टी झोपले तो हात जड पडतो, बधीर पडतो, मग येतो. म्हणजे तुम्ही लेफ्ट साईडला झोपले तर लेफ्ट हात दुखतो, राईट साईडला झोपले तर राईट हात, बरोबर. बसून उठले, झोपून उठले का चक्कर येतं, याला म्हणतं सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. दुसरं थोडं पुढं सर, हा झाला सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. हा प्रॉब्लेम होतो उशा नॉर्मल घेणं, मान मोडणं, डोक्यावर वजन घेणं, दोन्ही गोष्टी झोपणं, उठताना बसताना हात खाली टेकवणं, मान मोडणं, हाताला झटके देणं, बोटं मोडणं, जॉईंटला स्ट्रेच लिमिटपेक्षा जास्त झटके देणं, त्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्यानंतर गोळ्या औषधं बरा होत नाही, कारण की स्पाईनची सेटिंग बिघडते. ज्यावेळेस म्हणतात पूर्वस्थितीत जाईल, गादीवरचं प्रेशर कमी होईल, गादीमध्ये येईल, तेव्हाच त्यांना असं चालू होतील, ॲक्टिवेट होतील, तेव्हा ब्लड सर्क्युलेशन बनते. म्हणजे तुम्ही कोणत्या डॉक्टर गेले ते ब्लड टेस्ट करतील, सांध्यावर चेक करतील, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन चेक करतील, समजलं. पण निस्त्या गोळ्या खाऊन उपयोग नाही, याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. दुसऱ्या कामामध्ये 4थ्या-5व्या अंगीत गॅप, टिटी वरची खाली जर गादी बाहेर आली, तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही पायांना होत नाही. मग कमरापासून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मग त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा तो मणका पूर्वस्थितीत जाईल, मणका परत पूर्वस्थितीत जाईल तेव्हा तो त्याच्यातल्या गाद्या लेवलला येतील किंवा नसा चालू होते, तोपर्यंत फरक पडणार नाही. वजन वाढते. तुम्ही पेन किलर खात असेल, कॅल्शियम खात असेल, त्याच्याने वजन वाढतं. आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा मणका जागेवर जाईल, कार्ट्रिज लेवलला येईल, तेव्हा या गोष्टी क्लिअर होतात. मणका जागेवर जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत गादी लेवलला येणार नाही, नसा चालू होणार. म्हणून तुम्ही पेन किलर खाय, कॅल्शियम खाय, मल्टीव्हिटॅमिन खाय, पण उपयोग नाही त्यात. याला 3 दिवसांनी फरक जाणे, 10 दिवसात कव्हर होईल आणि 10 दिवसाची प्रोसेस होईल. हां जातो मी, ठीक जाऊ ना. आहे. की नाही? हो मी जे सांगितलं बरोबर सांगितलं, चुकीचं सांगितलं नाही, व्यवस्थित सांगितलं. मला जो त्रास होतो तोच तिलाही होतो, माझ्यापेक्षा जास्त होतोय. चेक करेल असेल ना, त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं असेल कोणत्या मणक्यात गॅप पडला. मला आहे ना तुझ्या केलेलं, उद्या घेऊन ये.
नाही नाही, जे मी सांगितलं मग डॉक्टरने कल्पना दिली असेल ना कोणत्या म्हणतात गॅप पडला गादी कोणती सर हो. मग ते मी जे सांगतोय जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? नाही, बरोबर सर. कशाच होतं असं. तर अशी आहे काना 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 कशाच होतं एक मागे असेल. तर अशी राहील सेम कंडिशन पाय इकडे डोकं इकडे पाय इकडे. तुझ्या मोबाईल घे बरं. सरळ नको कविता पाहतो वरती मान खाली मान मान पण